नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, जे की ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन आहे. त्यामध्ये अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट हे आज आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटीज जे असतात त्यामुळे एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होतात ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर ते जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात आणि त्यामुळे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकाराने एन्व्हायरमेंटला हार्म होत असतं किंवा इम्पॅक्ट पडत असतो, ते आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. यावरती खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. काही ऍक्टिव्हिटीज असतात त्यामुळे एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होतो असे काही क्वेश्चन असतात. राईट? तर डिस्कस करूया आजच्या लेक्चरमध्ये व्हॉट इज अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी आपल्यासाठी महाराष्ट्र सेट 2021च्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी फुल कोर्स घेऊन आलेला आहे. त्या फुल कोर्समध्ये तुमचं खूप चांगलं प्रिपरेशन होणार आहे. तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप सारी हेल्प होणार आहे. कारण या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम 2011 टू 2020 विथ डिटेल एक्सप्लेनेशन कम्प्लीट सोल्युशन. म्हणजे कुठलीही टेस्ट जेव्हा तुम्ही सबमिट कराल त्याचं तुम्हाला कम्प्लीट डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 40 टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, तेही कम्प्लीट सिलेबस वरती, आणि ते सुद्धा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचंही डिटेल्ड एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक युनिटचं 10 युनिट आहेत पेपर 1 मध्ये आपल्याला, तर त्या प्रत्येक युनिटचं डिटेल्ड फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये. राईट? तर यामुळे तुमचं चांगलं कंटिन्यू स्टडी होऊन जाणार आहे. नोट्स वरून तुम्ही स्टडी करू शकता कधीही तुमच्या वेळेनुसार, आणि त्या नोट्स व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. तर हरी अप, grab this opportunity and download this application Global Online University, or you can contact on this number. नाउ लेट्स डिस्कस द व्हॉट आर द टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. एक असतं अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी आणि दुसरं असतं नॅचरल ऍक्टिव्हिटी. नॅचरल ऍक्टिव्हिटी काय असतं? जे की नॅचरली येत असतं, नॅचरली अकर होत असतं, त्याला नॅचरल ऍक्टिव्हिटी म्हणतात. आणि अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी जे की मॅन मेड ऍक्टिव्हिटी असतात, जे की मनुष्याद्वारे ऍक्टिव्हिटी केल्या जातात, त्याला अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. तर अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्याला ह्युमन एफर्ट्स असे म्हटले जातात, जे की ह्युमन लिव्हिंग कंडिशन्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी केले जातात. आणि जेव्हा ते एफर्ट्स त्यांच्या रीच पॉइंटला किंवा त्यांच्या पीक पॉइंटला पोहोचतात, त्यावेळेला ते ह्युमनला किंवा ह्युमन लाईफला आणि एन्व्हायरमेंटला हार्म सुद्धा करत असतात. एनर्जी कन्झम्पशन आणि टेक्निकल एव्होल्युशन या रिलेटेड जे सोर्सेस असतात त्याला कॉज ऑफ मॅनमेड पोल्युशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, कार्बन डायऑक्साईड आहे, हे मनुष्याद्वारे पोल्युशन केलेलं असतं. त्याला अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी किंवा ती अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी हे क्लायमेट चेंज मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट करत असते. या आधी 3000 मिलियन इयर्स अगो जेव्हा एक सिंगल सेल लाईफ होती, त्यावेळेस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते प्री रिक्विजिट होतं, म्हणजे कमी प्रमाणात होतं आणि कमी प्रमाणात लागायचं सर्वांना, आणि भरपूर ऑक्सिजनचं प्रमाण होतं. त्यानंतर जे ग्रॅज्युअली इन्क्रीज झालं ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर ओझोन लेअर पण आला, जे की आपल्याला सोलार अल्ट्राव्हायोलेट रेज साठी अगेन्स्ट काम करतं ऍज अ शिल्ड. त्यानंतर जेव्हा हे सर्व नॅचरली गोष्टी असताना जेव्हा माणसाने किंवा मनुष्याने अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी चालू केल्या, त्यावेळेस हे जे सिस्टीम होती नॅचरली, यावरती ओव्हरलोड आला. म्हणजे हे जे कॉन्सन्ट्रेशन होतं, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर ओझोन O3 लेअर जे होता अगेन्स्ट अल्ट्राव्हायोलेट रेज साठी काम करतं शिल्ड म्हणून, हे सर्व गोष्टीवर, या सर्व सिस्टीम वरती एक लोड आला किंवा ओव्हरलोड झाल्यासारखं झालं, आणि जे नॅचरल इक्विलिब्रियम असतं ते सुद्धा डिस्टर्ब झालं. का? कारण हे जे अँथ्रोपोजेनिक किंवा मॅन इंड्युस्ड ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे पोल्युशन वाढलं, आणि जे ओझोन लेअर आहे ते सुद्धा कमी होत आलं. मनुष्याची लोकसंख्या वाढत गेली, त्याची जसं अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी सुद्धा वाढत गेली, त्यामुळे ऑक्सिजनची कमी सुद्धा झाली. तर म्हणून हे अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत, याचा खूप मोठा एक वाटा आहे एन्व्हायरमेंट हार्म मध्ये किंवा एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन मध्ये. तर या पिक्चर्सद्वारे आपण बघू शकतो की कसं अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज हे रिस्पॉन्सिबल असतात एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनला. फर्स्ट आहे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर पोल्युशन. जसं की आपल्याला माहिती आहे, मॅन्युफॅक्चरिंग किंवा काही केमिकल प्रोसेस्ड कंपनी असतात, त्यांचं जे वेस्टेज असतं हे नदीमध्ये, समुद्रामध्ये सोडलं जातं.
तर हे जे वेस्टेज असतं ते खूप केमिकल असतात, त्यामुळे हार्मफुल केमिकल्स असतात, टॉक्सिक केमिकल्स असतात, त्यामुळे ह्युमन बिंग्सला किंवा ॲनिमल्सला त्याचा इम्पॅक्ट होत असतो. त्यानंतर आहे फॉरेस्ट फायर्स. फॉरेस्ट फायर्स बहुधा जे हीट वेव्स असतात त्यामुळे होत असतं, किंवा काही मॅनमेड ऍक्टिव्हिटीज असतात त्यामुळे सुद्धा होत असतं. तर फॉरेस्ट फायरमुळे एन्व्हायरमेंटला खूप मोठा एक असा हार्मफुल इम्पॅक्ट होत असतो. त्यामुळे काय होतं की ॲनिमल्स जे आहेत त्यांना अनवॉन्टेडली डेथ होते त्यांची, आणि वायू प्रदूषणमुळे सुद्धा त्यांची डेथ होत असते. त्यामुळे फॉरेस्ट फायर हा खूप इम्पॅक्टफुल एक पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनला. त्यानंतर आहे डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? या वर्ड नुसारच आपण समजू शकतो की डिफॉरेस्टेशन, फॉरेस्ट कमी करणं. समजा जर फॉरेस्ट कमी केलं तर त्यामुळे काय होऊ शकतं? ऑक्सिजनची कमी, ट्रीज कापल्यामुळे तिथले जे ॲनिमल्स आहेत जे फॉरेस्ट मध्ये राहत असतात त्यांची डेथ्स होते, राईट? आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटला एक मोठा इम्पॅक्ट होत असतो. आणि डिफॉरेस्टेशनमुळे जे ट्रीज कटिंग केलेले असते त्यामुळे सुनामी सुद्धा येऊ शकते, राईट? सुनामी नाही बोलता येणार त्याला, आपण फ्लड बोलू शकतो. फ्लड येऊ शकतं डिफॉरेस्टेशनमुळे. त्यानंतर आहे सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे थोडक्यात बोलायला गेलं तर जे अप्पर लेअर असतो सॉइलचा तो इरोड होत असतो किंवा ढासळत असतो, त्याला सॉइल इरोजन म्हणतात. तर सॉइल इरोजन हे खूप मोठ्या कॉजेसमुळे होत असतं, खूप वेगवेगळ्या कॉजेसमुळे होत असतं. तर डिफॉरेस्टेशनमुळे सुद्धा सॉइल इरोजन होऊ शकतं, आणि सॉइल इरोजनमुळे जी जमीन सुपीक असते ती नापीक सुद्धा होऊ शकते, आणि त्यामुळे ट्रीज किंवा कुठल्याही प्रकारचे पीक तिथे पिकू शकत नाही. तर सॉइल इरोजन हे खूप मोठा एक इम्पॅक्टफुल पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनला. त्यानंतर आहे डेझर्टिफिकेशन. डेझर्टिफिकेशन खूप वेगवेगळ्या प्रकारे होत असतात. एक डेझर्टिफिकेशन म्हणजे काय असतं? ड्राय लँड्स असतात, ज्या ठिकाणचे जे बायोलॉजिकल प्रोसेसेस असतात किंवा बायोलॉजिकल काही गोष्टी असतात ते तिथे होऊ शकत नसतात. त्यामुळे डेझर्टिफिकेशनमुळे जे ह्युमन पीपल्स असतात जे डेझर्टी एरियामध्ये राहत असतात त्यांच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट होत असतो. कारण बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द पुअर पीपल लिव्स इन डेझर्ट एरिया, राईट? त्यानंतर आहे सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट म्हणजे जो गार्बेज असतो, जो कचरा असतो, तो एका ठिकाणी साठवलेला असतो, त्यामुळे वायू प्रदूषण होतं, किंवा काही ॲनिमल्स असतात ते तिथे जाऊन काही खाऊ शकतात, विच इज रिअली हार्मफुल फॉर देअर हेल्थ, अँड दे गेट डायड. म्हणजे त्यामुळे त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर आहे वॉटर पोल्युशन इफेक्ट्स ॲक्वॅटिक लाईफ, राईट? जसं की आपण फर्स्ट पॉइंट मध्ये बघितलं की इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर पोल्युशन करत असतं, काही टॉक्सिक केमिकल असतात, त्यामुळे काही हार्मफुल केमिकल असतात. तर ते केमिकल जेव्हा समुद्रामध्ये सोडलं जातं तर समुद्री जीव जे असतात, मासे वगैरे काहीही, त्यांच्या लाईफवर ते खूप मोठा इम्पॅक्ट करत असतं. बहुधा बोलायला गेलं तर आपण त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते. आणि हे जे वॉटर पोल्युशन इफेक्ट असतं ते ॲक्वेटिक लाईफवर इम्पॅक्ट करत असतं. म्हणजे थोडक्यात इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? ॲक्वेटिक लाईफला डिग्रेडेशन करण्यासाठी, राईट? तर हे सर्व पॉइंट्स आहेत जे की अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनला. तर आता मग वळूया मेन पॉइंटकडे. द मेन इम्पॅक्ट ऑन ट्रेडिशनल टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर. म्हणजे अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा ट्रेडिशनल टाइप ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे जे आपली ऍग्रिकल्चरल प्रोसेस आहे, ट्रेडिशनल प्रोसेस, त्यावरती काय इम्पॅक्ट होत असतो. तर त्यावरती 3 टाइप्सचा इम्पॅक्ट होत असतो: डिफॉरेस्टेशन, सॉइल इरोजन आणि डिप्लेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. तर बघूया आपण कशा प्रकारे असतात हे 3 पॉइंट्स. डिप्लेशन ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे फार्मर काय करत असतो की काही उर्वरित क्रॉप्स असतात त्याला आग लावत असतो, बरोबर? तर त्या आगीमुळे, त्या स्लॅशमुळे, त्या बर्नमुळे काय होत असतं? जे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात सॉइलमध्ये, जे की आपल्या पिकामध्ये नंतर ते कन्वर्ट होत असतात, ते ऑर्गॅनिक मॅटर डिक्रीज होतात सॉइलमधून. आणि त्यामुळे कधी कधी काय होत असतं? फार्मरला आपली जी जागा आहे फार्मिंगची, प्लेस आहे फार्मिंगची, ती बदलावी लागत असते. तर हे असतं डिप्लेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. म्हणजे सॉइल मधील जे ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत, काही न्यूट्रिएंट्स आहेत जे क्रॉप्स मध्ये येत असतात, परत ते जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत ते डिक्रीज होत असतात जस्ट बिकॉज ऑफ बर्निंग अँड स्लॅशिंग ऑफ द रिमेनिंग क्रॉप्स. नेक्स्ट वन इज डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? जे फॉरेस्ट एरिया आहे किंवा ट्रीज आहेत किंवा लँड आहे तिथली जी फॉरेस्टेशन असतं त्याला रिमूव्ह केलं जातं, आणि ते कन्वर्ट केलं जातं नंतर फॉसलँड मध्ये किंवा फार्म्स मध्ये. तर
ते अर्बन यूज साठी केलं जातं. डिफॉरेस्टेशनमुळे खूप मोठे इफेक्ट होत असतात. आपण फ्लड असतं, त्यानंतर क्लायमेट चेंज होत असतात. तर डिफॉरेस्टेशन सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट करत असतो ट्रॅडिशनल वे ऑफ ऍग्रिकल्चरला. सो नेक्स्ट वन इज सॉइल इरोजन. सॉइल इरोजन काय असतं की जे अप्पर लेअर असतो सॉइलचा, मातीचा, तो फर्टाईल लेअर असतो, त्याला रिमूव्ह केलं जातं. ते कसं रिमूव्ह होतं? काही नॅचरल फिजिकल फोर्सेसद्वारे, फॉर एक्झाम्पल वॉटर, विंड म्हणजे हवा, याद्वारे केलं जातं, किंवा काही फार्मिंग ऍक्टिव्हिटीज असतात जसे की टिलेज, त्यामुळे रिमूव्हल केलं जातं टॉप सॉइलचं, जे की फर्टाईल सॉइल असते. हे जे सॉइल असते याला होल्ड करत असतं कोण? जे रूट्स असतात प्लांट्स आणि ट्रीजचे. परंतु डिफॉरेस्टेशनमुळे ते पॉसिबल नसतं. म्हणून डिफॉरेस्टेशन असेल, रेन असेल, विंड असेल किंवा स्टॉर्म्स असतील, हे कॉज करतात सॉइल इरोजनला आणि सॉइल इरोड करत असतात. आणि इट इज आर ड्युटी टू डील विथ द मोस्ट मंडेन प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. म्हणजे काही लाईफ प्रॉब्लेम्स आहेत, जे नॅचरल प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, त्याला डील करण्यासाठी हे आपण रिस्पॉन्सिबल आहेत. फॉर एक्झाम्पल हायजेनिक लिव्हिंग कंडिशन असेल, क्लीन अँड फ्रेश एअर असेल, फर्टाईल लँड असेल, हेल्दी फूड असेल, या सर्व गोष्टींसाठी आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी आपण रिस्पॉन्सिबल आहेत. त्यामुळे होईल तेवढ्या अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते डिक्रीज केल्या पाहिजेत. त्यामध्येच आपली सेफ्टी आहे आणि त्यामुळेच आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंटला इम्पॅक्ट होणार आहे. नेक्स्ट आहे हाऊसिंग रिलेटेड अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज. म्हणजे हाऊसिंग रिलेटेड म्हणजे घर बांधणी रिलेटेड काही अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज असतात, ह्युमन मेड ऍक्टिव्हिटीज असतात, ते एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट करत असतात. फॉर एक्झाम्पल पुअर हाऊसिंग मध्ये काय होतं की हे मेजरेबल इम्पॅक्ट करतं फिजिकल अँड मेंटल हेल्थ ऑफ सिटीजनच्या. त्यानंतर आहे काही मेंटेनन्ससाठी, बिल्डिंगच्या मेंटेनन्ससाठी काही मटेरियल यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल सॉल्व्हेंट्स आहे, फिनिशेस आहे, क्लिन्झर्स आहेत. या सर्व गोष्टी बिल्डिंगच्या जे मजबूती आहे त्याला कमी करत असते आणि बिल्डिंगला सिक करत असते, म्हणजे कमजोर करत असते. तर त्यासाठी एक पर्टिक्युलर वर्ड आहे, सिक बिल्डिंग सिंड्रोम, राईट. त्यानंतर इंडोर एअर पॉल्युशन असतं, ते खूप मोठा इम्पॅक्टफुल असतं एक क्रोनिक हेल्थ प्रॉब्लेमसाठी. जे इंडोर पोल्युशन्स होतात त्यामुळे ह्युमन बिंगला क्रोनिक हेल्थ प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यानंतर घरामध्ये जे आपण वुड्स यूज करतो, ते वुड्स कसे असतात? जास्ती वुड्सला प्रेस करून चिटकवलं जातं आणि ते चिटकवलेला गोंद असेल किंवा कुठल्याही प्रकारचं फेविकॉल वगैरे असेल, त्यामध्ये फॉर्मलडिहाइड नावाचा एक रसायन असतो आणि तो फॉर्मलडिहाइड खूप पोल्युटंट असतं, जे की टोबॅको स्मोक मध्ये सुद्धा असतं, नॅचरल गॅस मध्ये सुद्धा असतं आणि केरोसिन मध्ये सुद्धा असतं. ते ह्युमन बिंगला खूप इम्पॅक्ट करत असतं. The next is benzene is a solvent used in petrol, ink, oil, paint, plastic and rubber. तर बेन्झिन हे एक सॉल्व्हेंट आहे जे की पेट्रोल, इंक किंवा पेंट, प्लास्टिक, रबर मध्ये यूज केलं जातं, जे की रिस्पॉन्सिबल आहे एअर पोल्युशन साठी. त्यानंतर काही ऍस्बेस्टोस असतात, ते व्हरायटीज असतात, ते पर्टिक्युलरली लंग कॅन्सरला इम्पॅक्ट करत असतात. त्यानंतर कॉक्रोचेस असतात, घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतात. ते काय करत असतात? पोल्युशन्स त्यांच्याद्वारे इकडे तिकडे पसरत असतं घरामध्ये, त्यामुळे ॲलर्जिक अस्थमा सुद्धा होऊ शकतो ह्युमन बिंगला. तर या सर्व जे हाऊसिंग रिलेटेड अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत, यामुळे ह्युमनला किंवा एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट होत असतो. तर अशा प्रकारे खूप अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज असतात, खूप सारे मॅनमेड ऍक्टिव्हिटीज असतात, जे की एन्व्हायरमेंटला हार्म करत असतात. फॉर एक्झाम्पल मायनिंग असेल, त्यानंतर आणखीन एक सर्वात मोठा घटक आहे ट्रान्सपोर्टेशन. तर ट्रान्सपोर्टेशनमुळे सुद्धा खूप एअर पोल्युशन होत असतं. आणि बघायला गेलं तर या सर्व ऍक्टिव्हिटीज जे आहेत याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर ह्युमन बिंग. आणि ह्युमन बिंगच रिस्पॉन्सिबल असणार आहे या सर्व अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीजला कमी करण्यासाठी, जेणेकरून that is our responsibility to reduce, decrease these activities and make our environment healthy and peaceful, and obviously which in turn is going to impact on our health. म्हणजे जर आपण ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर हे इन रिटर्न एन्व्हायरमेंटला हेल्दी केल्यामुळे आपण सुद्धा हेल्दी राहणार आहोत, सेफ राहणार आहोत आणि हायजेनिक राहणार आहोत. तर असंच आपण खूप इम्पॉर्टंट डिस्कशन करणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये. माय नेम इज नेहल सूर्यवंशी. मी मंडे, ट्यूजडे आणि वेनसडेला रोज 2 वाजता तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके, सो रिमेंबर एव्हरी मंडे, ट्यूजडे अँड वेनसडे ॲट 2 PM.
त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा आणखीन तुम्हाला डिटेलमध्ये काही विचारायचं असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथे कोर्स जॉइन करून तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन असेल, कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील किंवा स्टडी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही तिथे कोर्स जॉइन करून विचारू शकता. सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.